मंडळी, जीवनामध्ये खूप दुःख, दारिद्र्य, कष्ट आहे, ते दूर व्हावे यासाठी आपण अनेक सेवा करतो आहो मंडळी। मग येत्या 20 मार्च 2026ला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आला आहे। मग या प्रगट दिनानिमित्त तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे, पण काही कारणास्तव गुरुचरित्र पारायण करायला वेळ नाही किंवा वेळ मिळणार नाही असं असेल आणि जीवनात खूप संकट असतील, दुःख असतील, दारिद्र्य असतील, कष्ट असतील किंवा व्यस्त कुणाशी जमत नसेल, भांडणं असेल, तर तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये हे जे स्तोत्र आहे याचं पठण करायचं आहे। आणि तुम्ही जर या स्तोत्राचं पठण केलं तर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य मिळणार आहे। तुमच्या जीवनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे। जीवनातील अनेक दुःख, संकटे नाहीशी होणार आहे। अतिशय प्रभावी हा जो स्तोत्र आहे याचा तुम्हाला न चुकता येत्या 14 मार्च ते 20 मार्च पर्यंत न चुकता संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे। संकल्प, तुमचं नाव, तुमचं गोत्राचा उच्चार करायचा आहे, तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात हे म्हणायचं आहे आणि ते स्तोत्र तुम्हाला रोज एकाच वेळेला वाचायचं आहे। रोज सकाळी वाचलं तर सकाळीच वाचा, रोज संध्याकाळी वाचलं तर रोज संध्याकाळीच वाचा। मग ते स्तोत्र कोणतं, तर तुम्हाला रोज न चुकता गुरुचरित्रातील जो 14वा अध्याय आहे त्याचं पठण करायचं आहे। असं केल्याने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना, दुःख, संकट नाहीशी होतात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।